नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या वर्षा ज्ञानदीप चॅनलवर। आजचा दिवस फक्त एक जयंती नाही, आजचा दिवस म्हणजे संघर्षाचा दिवस। आजचा दिवस म्हणजे संघर्षाचा विजय, ज्ञानाचा उत्सव आणि समानतेच्या लढ्याचा अभिमान आहे। आज आपण स्मरण करतो त्या महामानवाचे ज्यांनी आपल्या बुद्धीच्या बळावर, शिक्षणाच्या सामर्थ्यावर आणि अदम्य जिद्दीने संपूर्ण भारताला नव्या दिशेने नेले, ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। विद्यार्थी मित्रांनो, 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा गावात जन्मलेल्या बाबासाहेबांचा प्रवास हा काही सामान्य नव्हता। तो होता संघर्षांचा, अपमानांचा आणि असंख्य अडथळ्यांचा। पण हेच अडथळे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद बनले। लहानपणी शाळेत त्यांना वर्गात बसू दिलं जात नव्हतं, पाणी सुद्धा कोणीतरी वरून ओतून द्यायचं। विचार करा, किती मोठा अन्याय होता हा। पण त्या लहान मुलाने त्या अन्यायाला रडत बसण्याऐवजी त्याला उत्तर देण्याची ताकद निर्माण केली। अपमानाच्या जखमा घेऊन मनात जिद्दीची ज्योत पेटली। अपमानाच्या जखमा घेऊन मनात जिद्दीची ज्योत पेटली। दडपशाहीच्या अंधारातून एक क्रांतीची पहाट उगवली, एक क्रांतीची पहाट उगवली। बाबासाहेबांना लहानपणापासूनच शिक्षणाची प्रचंड आवड होती। परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी शिक्षण सोडलं नाही। त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं। त्या काळात परदेशात जाऊन शिक्षण घेणं म्हणजे एक स्वप्न होतं, पण त्यांनी ते वास्तवात आणलं। विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एकदा म्हटलं होतं, शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य आहे। आणि हो, खरंच त्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःचं आयुष्य बदललं आणि लाखो लोकांच्या आयुष्याला दिशा दिली। पुस्तकांशी मैत्री केली, ज्ञानाशी नातं जोडलं। पुस्तकांशी मैत्री केली, ज्ञानाशी नातं जोडलं। स्वतः शिकून त्यांनी संपूर्ण समाज उजळवलं। बाबासाहेबांनी फक्त स्वतःसाठी शिक्षण घेतलं नाही, तर त्यांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी आयुष्यभर संघर्ष केला। त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला, समाजातील भेदभावाला आव्हान दिलं आणि समानतेसाठी लढा दिला। महाड सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन हे फक्त आंदोलन नव्हते, तर ते होते मानवी हक्कांसाठीचे ऐतिहासिक संघर्ष। त्यांनी समाजाला शिकवलं की स्वाभिमानाने जगणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे। ज्यांनी अन्यायाला थेट भिडण्याची हिंमत दाखवली, ज्यांनी अन्यायाला थेट भिडण्याची हिंमत दाखवली, त्यांनीच समाजाला नव्या वाटेवर नेण्याची शक्ती दिली। विद्यार्थी मित्रांनो, बाबासाहेबांचं सर्वात मोठे योगदान म्हणजे भारताचं संविधान। त्यांनी भारताच्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क देणारा, न्याय देणारा आणि स्वातंत्र्य देणारं संविधान तयार केले। त्यांनी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून एक असा दस्तऐवज तयार केला, जो आजही आपल्या देशाचा पाया आहे। संविधान तयार करताना त्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली, या देशातील प्रत्येक माणूस समान आहे आणि म्हणूनच आज आपण स्वातंत्र्याने जगतो आहोत, आपले हक्क वापरतो आहोत आणि अभिमानाने आपलं मत मांडतो आहोत। शब्दांमध्ये त्यांनी न्यायाचा दीप पेटवला, शब्दांमध्ये त्यांनी न्यायाचा दीप पेटवला। संविधानाच्या रूपात देशाला मार्ग दाखवला। बाबासाहेबांचा प्रवास इतका काही सोपा नव्हता। त्यांनी आयुष्यभर विरोध, टीका आणि अडथळे सहन केले, पण त्यांनी कधीही हार मानली नाही, कारण त्यांना माहित होतं की त्यांचा संघर्ष फक्त त्यांच्यासाठी नाही, तर लाखो लोकांसाठी आहे। त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समाजाच्या उन्नतीसाठी दिला। त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी, कामगारांच्या हक्कांसाठी आणि समाजातील प्रत्येक दुर्बल घटकासाठी काम केलं। स्वतःसाठी नव्हे, तर त्यांनी जगासाठी जगणं निवडलं। स्वतःसाठी नव्हे, तर त्यांनी जगासाठी जगणं निवडलं। त्यांच्या विचारांनी लाखोंचं आयुष्यच उजळलं। बाबासाहेबांनी आपल्याला 3 अमूल्य मंत्र दिले: शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे 3 शब्द आजही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहेत। आजच्या या डिजिटल युगात आपण शिक्षण घेतो, मोबाईल वापरतो, इंटरनेट वापरतो, पण आपण खरंच त्या शिक्षणाचा योग्य वापर करतो का? आपण समाजासाठी काही करतो का? हा विचार करण्याची वेळ आली आहे। फक्त स्वप्न पाहू नका, त्यासाठी मेहनत करा।
बाबासाहेबांच्या विचारांनी आयुष्य उजळून टाका. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो आहोत, पण खरी जयंती तेव्हाच साजरी होईल जेव्हा आपण त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवू, जेव्हा आपण अन्यायाविरुद्ध आवाज उठवू, जेव्हा आपण समानतेसाठी उभे राहू. आज प्रत्येक तरुणाने ठरवायला हवं, मी बदल घडवणार. कारण समाज बदलतो तो एका व्यक्तीपासून. एक पाऊल पुढे टाका, बदलाची सुरुवात करा. बाबासाहेबांच्या मार्गावर नव भारत घडवा. विद्यार्थी मित्रांनो, बाबासाहेबांचं आयुष्य म्हणजे एक प्रेरणादायी कथा आहे. त्यांनी दाखवून दिलं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर तुमच्यात जिद्द असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. बाबासाहेबांनी आपल्याला फक्त हक्क दिले नाहीत, तर त्या हक्कांची जाणीव करून दिली. त्यांनी लोकांना शिकवलं की स्वतःचा सन्मान हा कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठा नसतो. त्यांच्या या विचारामुळेच लाखो लोकांनी स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदलली. जे लोक स्वतःला कमी समजत होते त्यांनी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. हीच बाबासाहेबांची खरी क्रांती होती. ज्यांनी स्वतःचा सन्मान ओळखायला शिकवलं, त्यांनीच आयुष्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. बाबासाहेबांनी महिलांच्या हक्कांसाठी देखील मोठा लढा दिला. त्या काळात महिलांना अनेक बंधनं होती. त्यांना शिक्षण, स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. पण बाबासाहेबांनी महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी कठोर प्रयत्न केले. त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पाया मजबूत केला, जो आज आपल्या समाजासाठी खूप महत्वाचा आहे. स्त्री पुरुष समानतेचा दीप त्यांनी पेटवला, न्यायाच्या मार्गाने समाजाला पुढे नेला. बाबासाहेबांनी धर्म, जात आणि भेदभाव यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीला महत्त्व दिलं. त्यांनी सांगितलं की माणूस हा माणूस म्हणूनच ओळखला गेला पाहिजे. त्यांच्या या विचारांमुळेच समाजात बंधुता आणि एकतेची भावना निर्माण झाली. आजही जर आपण त्यांच्या या विचारांचा स्वीकार केला तर समाजात भेदभाव राहणार नाही. जातपात विसरून माणुसकी जपा, जातपात विसरून माणुसकी जपा. बाबासाहेबांच्या विचारांनी समाजाला उजळवा. बाबासाहेबांच्या विचारांनी समाजाला उजळवा. आजच्या तरुणांसाठी बाबासाहेब म्हणजे एक प्रेरणास्थान आहेत. त्यांनी दाखवून दिलं की मोबाईल, सोशल मीडिया किंवा बाह्य गोष्टींपेक्षा ज्ञान आणि मेहनतच माणसाला मोठं बनवते. आज प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या जीवनातून एकच गोष्ट शिकावी, शिक्षणावर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका. स्वप्न मोठं ठेवा, मेहनत त्याहून मोठी करा. स्वप्न मोठं ठेवा, मेहनत त्याहून मोठी करा. बाबासाहेबांच्या मार्गावर चालत चालत यश मिळवा. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, बाबासाहेब हे फक्त इतिहासातील एक नाव नाही, तर ते एक विचार आहेत, एक प्रेरणा आहेत. त्यांच्या विचारांनीच आपण आपल्या आयुष्याला योग्य दिशा देऊ शकतो. म्हणूनच आजपासून आपण एक वचन देऊया, आपण शिक्षण घेऊया, अन्यायाविरुद्ध लढूया आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करूया. विचार जिवंत ठेवा, कृतीतून दाखवा. विचार जिवंत ठेवा, कृतीतून दाखवा. बाबासाहेबांचा वारसा पुढे न्या आणि समाज घडवा. बाबासाहेबांचा वारसा पुढे न्या आणि समाज घडवा. आज आपण त्यांना फक्त आठवू नये, तर त्यांच्या विचारांना आपल्या कृतीत उतरवायला हवं. कारण खरा आदर हा शब्दात नाही तर कृतीत दिसतो. संघर्षातूनच यश मिळतं हे त्यांनी जगाला दाखवलं. ज्ञानाच्या प्रकाशाने अंधार दूर सारला. बाबासाहेबांच्या विचारांनी जीवन उजळवा आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवा. जर तुम्हाला हे भाषण मनापासून आवडलं असेल तर कमेंट करा. तुमचं मत आम्हाला सांगा. या भाषणातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देऊन गेली? आणि हो, अशाच दमदार, प्रेरणादायी आणि विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.